भाग्यश्री रेसिपीमध्ये आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी अंडा करी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नुकतीच दिवाळी झालेली आहे। दिवाळीमध्ये गोड खाऊन कंटाळा असाल तर ही अंडा करी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। अतिशय झटपट अशी ही अंडा करी बनवून तयार होते। पण अंडा करी बनवण्यासाठी सुरुवातीला वाटण बनवूया। त्यासाठी एक मोठा टोमॅटो तुकडे करून घेतलेले आहेत, 1 इंच आल्याचे देखील तुकडे करून घेतलेले आहेत, 1 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर देखील थोडीशी घेतलेली आहे आणि आता 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून हे सगळं आपण मिश्रण थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता इथे मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत, तर यापैकी 7 ते 8 अंडी मी अंडा करीसाठी वापरणार आहे। तर या अंड्यांना या पद्धतीने असा मधून काप देऊन घ्यायचा, म्हणजे अंडी शॅलो फ्राय करत असताना घातलेला मसाला आतपर्यंत छान जाईल। तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे, अर्धा पळी तेल त्यामध्ये घालून तेल गरम झाल्यानंतर अंडी घालून घ्यायची। पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। हलक्या हाताने अंडी आपण फ्राय करून घ्यायचे। अंडी फ्राय झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेते आणि सेम कढईमध्ये आता आपण 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान आपलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे छान फुलले की त्यामध्ये 2 तमालपत्राची पाने, 2 हिरवी मिरची आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा यामध्ये आपण घालायचा आहे। त्यानंतर 2 मोठे कांदे असे बारीक चिरून मी तेलामध्ये छान भाजून घेते। कांदा पटकन भाजला जावा यासाठी चवीपुरतं मीठ देखील मी यामध्येच घातलेलं आहे। कांदा आपला 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असा गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून झालेला आहे। कांद्यामध्ये आता बनवलेलं वाटण घालून घेते। 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर, हे सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आणि आता थोडंसं गरम पाणी घालायचं। गरम पाणी देखील मी यामध्ये थोडंसं ॲड करते। गरम पाणी घातल्यानंतर यावरती झाकण देऊन आपण 5 मिनिट हा मसाला छान शिजवून घेणार आहोत, अगदी तेल सुटेपर्यंत। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचा मस्त असा सुवास सगळीकडे पसरलेला आहे। तर यामध्येच आता गरम करून घेतलेलं पाणी मी घालून घेते। तुम्हाला ग्रेव्ही म्हणजेच करी जितकी घट्ट किंवा पातळ हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तर थोडंसं पातळ हवं होतं यासाठी मी पाणी जास्त घातलेलं आहे। छान अशी दणकून उकळी काढायची आणि अंडी घालून घ्यायची। अंडी घातल्यानंतर 5 ते 6 मिनिट मी छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद करून यावरती कोथिंबीर देखील छान घालून घेतलेली आहे। तर ही अंडा करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्या